जय भीम नमो बुद्धाय मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना महाराष्ट्राची लेक स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, तसा वर्षवासाचा आज 18वा दिवस. सकाळी उठून सर्वात आधीचं काम म्हणजे मुलीला शाळेसाठी रेडी करणं. त्यासाठी सर्वात आधी तिचा टिफिन बनवायला घेतला. भेंडीची भाजी आणि चपात्या बनवून तिचा टिफिन पॅक केला. नंतर तिला शाळेसाठी रवाना केलं. शाळेसाठी ती घराच्या बाहेर निघालीच होती की छोटं वादळ तिच्या मागे मागे पडत निघालं. आता तिचं कसं झालं मंडळी, घरात ती दिवसभर एकटी असते, त्यामुळे तिचे पप्पा किंवा तिची दीदी घराच्या बाहेर निघाली की ती त्यांच्या मागोमाग लगेच निघते. चला असो मंडळी, आज तसा खास दिवस म्हणजे आज नागपंचमीचा सण. तसा आपण बौद्ध धर्मात, हिंदू धर्मातले कोणते सण साजरे करत नाही, पण आपण काही ठिकाणी पाहिलं तर बौद्ध बांधव हा नागपंचमीचा सण मोठ्या थाटात साजरा करतात. त्याला कारण असे की सांगतात, भगवान बुद्ध जेव्हा ज्ञानप्राप्ती करून निघाले होते तेव्हा वादळापासून मुलीच्या नावाच्या नागाने त्यांची रक्षा केली होती. तसेच आजच्या दिवशी 5 नागवंशीय भावंड म्हणजे अनंत शेष नाग, वसुकी नाग, तक्षक नाग, ऐरावत नाग आणि कटिकस नाग या 5 भावंडांनी नागपंचमीच्या दिवशी बौद्ध धर्माची धम्मदीक्षा एकाच सोबत घेतली होती. म्हणून हा नागपंचमीचा सण साजरा केला जातो. त्यानंतर मी माझी घरातली सगळी कामे आवरली, आंघोळ वगैरे केली आणि सकाळची पूजा व वंदना आटपून घेतली. नंतर 12 वाजायच्या आत मला जेवण करायचे होते, म्हणून मी जेवण करून घेतलं. त्यानंतर माझे बॉक्सेस पॅकिंगचं काही काम बाकी राहिलेलं होतं, म्हणून ते करून घेतलं. त्यानंतर 4-5 वाजता चहा पाण्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर माझ्या संध्याकाळच्या कामाला सुरुवात केली. संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून मी ग्रंथाचे पठण करण्यास सुरुवात केली. मंडळी, आजच्या ग्रंथभागाचं असं विशेष म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा दीक्षा घेऊन राजा बिंबिसाराच्या नगरीला, राजगृहाला भिक्षा मागण्यास गेले, तेव्हा राजा बिंबिसारांनी त्यांना आपलं अर्ध राज्य देऊ केलं. पण भगवान बुद्धांनी आपल्या तत्वांसाठी ते अर्ध राज्य पण नाकारलं. बिंबिसार त्यांना हात जोडून विनवण्या करत राहिला की हे तथागता, या रानावनात राहिल्यापेक्षा तू माझं अर्ध राज्य घे, तेथे राज्य कर, तुला कोणीच काही म्हणणार नाही, स्वतःचं राज्य निर्माण कर. पण तथागतांनी ऐकले नाही. त्यांनी बिंबिसाराला सांगितले की मी जे पाऊल हे उचललेले आहे ते जनकल्याणासाठी उचललेले आहे, ते पाऊल मी आता मागे घेणार नाही. मंडळी, आपलं बघा ना, मरेपर्यंत आपण हे माझं ते माझं करत राहतो, पण शेवटी आपल्यासोबत काहीच येत नाही. हे तथागताला कळून चुकले होते, म्हणून मुक्तीचा मार्ग शोधण्यात ते समोर निघाले. चला असो, संध्याकाळी साहेबांसाठी विशेष असं जेवण बनवलं. पुन्हा थोडे बॉक्सेस पॅकिंग करायला घेतले. जेवण करता करता व काम करता करता थोड्या गप्पा गोष्टी रंगल्या आणि नंतर आम्ही आमच्या लड्डूसोबत थोडी मस्ती केली. असा संपला आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.